महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। लोणी काळभोर ग्रामपंचायतीने घेतलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती लोणी काळभोरचे प्रशासक सरपंच नागेश काळभोर यांनी दिली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत प्रत्येक मतदाराची माहिती तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत। नव्याने पात्र ठरलेल्या नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, तसेच नाव, पत्ता आणि इतर तपशिलातील चुका दुरुस्त करणे अशी कामे या मोहिमेत केली जाणार आहेत। यासाठी लोणी काळभोर येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO घरभेटी देऊन माहितीची पडताळणी करत आहेत। परंतु आज रविवार असल्याने या मोहिमेचा कॅम्प जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ठेवण्यात आला होता। त्यासाठी प्रशासक सरपंच नागेश काळभोर आणि शाळेतील शिक्षकांनी नागरिकांना मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले होते। त्यासाठी लोणी काळभोर गावात आणि परिसरात 4 ते 5 दिवस रिक्षामधून तसेच आवाहन करण्यात आले। लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी अत्यंत महत्त्वाची असल्याने पात्र नागरिकांनी या विशेष सखोल पडताळणी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे। अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अभिजित जोशी यांनी सांगितले की 25,806 पैकी 16,042 फॉर्मचे वाटप झाले असून 10,717 चे मॅपिंग झाले आहे। प्रशासक सरपंच नागेश काळभोर यांनी उत्कृष्ट पद्धतीने आमची आयोजन केल्यामुळे अनेक नागरिकांना या मोहिमेत आपला फॉर्म भरता आला। याबाबत प्रशासक सरपंच नागेश काळभोर यांनी सांगितले की अनेक नागरिकांनी या SIR कॅम्पला भरपूर प्रतिसाद दिला असून यासाठी अपर तहसीलदार तृप्ती कोलते आणि BLO त्यांचे अधिकारी यांनी खूप मोठे सहकार्य केले। या मोहिमेत लोणी काळभोर मधील एकही नागरिक वंचित राहणार नाही या पद्धतीने ते काम करत आहेत। मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहिमेला लागल्याचे नागेश काळभोर यांनी सांगितले। नमस्कार, मी अतिरिक्त सहाय्यक नोंदणी मतदान अधिकारी। आज आपल्याकडे हा शेवटचा आता कॅम्प लावलेला आहे की ज्या लोकांचे अजून SIRचे जे काय मोहीम आपली चालू होती त्या अंतर्गत ज्यांचे आपल्याला फॉर्म कलेक्ट करायचे, तर त्या अनुषंगानं ही आज शेवटचा आपण कॅम्प घेतला। आज जवळपास सगळ्यात चांगला प्रतिसाद आज आपल्याला मिळाला आहे। आपले लोणी काळभोरचे सरपंच साहेब यांचाही, काळभोर साहेब आहेत, त्यांचंही आपल्याला चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळालं आहे। आणि आज हे जर काम पूर्ण झालं तर आपलं SIRचं काम या वेळेपूर्वी, म्हणजे जी आपल्याला तारीख दिलेली आहे 8 तारीख, तर त्याच्यात आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो। एकूण आपल्या आज या ठिकाणी लोणी काळभोर गावामध्ये आपण SIR मॅपिंगचा कॅम्प सर्व BLO एकाच ठिकाणी उपस्थित राहतील व प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी गाठभेट जी झाली नव्हती ती गाठभेट आज या ठिकाणी होणार आहे। कारण पाहायला गेलं तर स्थलांतरित मतदार म्हणजे लोणी काळभोरमध्ये गावातल्या गावामध्ये ज्यावेळेस ऑनलाईन नावं लावली जातात त्यावेळेस ती नावं त्या यादी भागामध्ये येत नाहीत। त्यामुळे दुसऱ्या यादी भागामध्ये असलेली ती नावं ते BLOंपाशी त्यांचा संपर्क होत नव्हता। त्याकरता आज हा मोठा BLOंचा एकत्रित कॅम्प या ठिकाणी उपस्थित केला आहे। पाहायला गेलं तर खूप मोठा प्रतिसाद या कॅम्पला मिळत आहे। प्रत्येक मतदार येऊन आपली नावं स्वतःच्या हाताने हस्तांतरित फॉर्म भरून SIR मॅपिंग या ठिकाणी केलं जातं। या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप मोठं सहकार्य तहसील मॅडम असतील किंवा BLO असतील किंवा त्यांचे सर्व अधिकारी असतील की लोणी काळभोरमधला एक सुद्धा मतदार वंचित राहणार नाही आपल्या मतदानापासून, त्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे। आजपर्यंत पाहायला गेलं तर 60 ते 65% लोकांचं आज या ठिकाणी मॅपिंग झालं आहे। उर्वरित काही मॅपिंग असेल, काही मयत असतील, काही स्थलांतरित असतील, ती वगळून जवळजवळ लोणी काळभोरचं टक्केवारी चांगल्या पद्धतीची यावेळेस मॅपिंगमध्ये सर्वांपुढं दिसली जाईल अशी आम्ही आशा तरी बाळगतो। कारण पाहायला गेलं मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामध्ये आम्हाला या गोष्टी सगळ्या समजून येतात। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सचिन सुंबे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।